नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. लेखांक 91. सरदार सरोवराची भिंती आणि जगातील सर्वात भव्य दिव्य ऐक्यमूर्ती स्टॅच्यू ऑफ युनिटी. शूलपाणीच्या जंगलातून चालण्याचा आनंद मिळालेला आमच्या काळातल्या काही लोकांच्या परिक्रमा या शेवटच्या परिक्रमा ठरल्या. कारण आता सगळीकडे डांबरी रस्ते झालेले आहेत. झाडीच्या प्रत्येक गावातून आता डांबरी सडकांचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे असं नकाशा पाहिल्यावर लक्षात येतं. मी देखील माथासर इथून निघाल्यावर संपूर्ण जंगलातून चाललो, परंतु आता माथासर ते झरवाणी पक्का रस्ता झालेला दिसतोय. जंगलातल्या वाटा तुडवत चालत होतो. आजूबाजूला झाडी असल्यामुळं फारसं काही दिसत नव्हतं. अजूनही डोंगरांचे चढउतार सुरू होते. बरंच अंतर चालल्यावर डावीकडे एक कुटीवजा आश्रम दिसू लागला. इथे देखील अर्धा-मुर्धा रस्ता खणून ठेवला होता. याचा अर्थ इथून रस्ता जाणार हे लक्षात येत होतं. हा गजानन महाराज आश्रम होता. इथं कोणीतरी मराठी संचालक भेटणार हे लक्षात आलं आणि आनंद वाटला. संत गजानन महाराजांचा आश्रम झरवाणी. गुजराती लोक लिहिताना गजानन या शब्दाचा उल्लेख नेहमी गजानंद असा करतात असं माझ्या लक्षात आलं. इथे पण संत गजानंद महाराज आश्रम असं लिहिलं आहे. आश्रम आता खूप छान झालेला दिसतोय. आम्ही गेलो तेव्हा साधा आश्रम होता. इथे सर्व परिक्रमावासी आवर्जून थांबतात. क्षणभर विश्रांती घेतात आणि मगच पुढे जातात. मी मात्र विश्रांती न घेता या पायऱ्यांपाशी बसून राहिलो आणि चहा घेतल्यावर मग पुढे निघालो. याही आश्रमामध्ये स्थानिक आदिवासी मुलांसाठी भरपूर उपक्रम, अन्नदान वगैरे चालतं. रस्त्याचं काम सुरू असलेलं आपल्याला दिसतंय मागे. श्री गजानन महाराज यांचं इथं अधिष्ठान असल्यामुळं मराठी परिक्रमावासींना खूप आनंद वाटतो. गजानन महाराजांच्या भक्तांची मोठी संख्या आपल्या महाराष्ट्रात असून गजानन विजय पोथी नित्य वाचणारे अनेक भक्त आहेत. आदिवासी बहुल भागात असूनही या आश्रमाशी स्थानिक आदिवासी जोडले गेलेत ही आनंदाची गोष्ट आहे आणि हेच आश्रमांचे अतिशय महत्त्वाचे असे कार्य आहे. या आश्रमामध्ये परिक्रमा पूर्ण झालेले एक जोडपे सेवेसाठी थांबले होते. शिवाय एक वयस्कर आजोबा देखील हा आश्रम सांभाळत होते. यांनी मस्तपैकी चहा पाजला. इथे एक रामकृष्ण आश्रमाचा कानडी भाषाच बोलता येणारा परिक्रमावासी पोहोचला होता. माझे मित्र जेव्हा मला भेटायला आले होते तेव्हा वाटेमध्ये हा भटकताना मला दिसला होता. मला आणि माझा मित्र अनिल पावटेला थोडीफार कानडी भाषा येत असल्यामुळं आम्ही त्याला जाण्याचा योग्य मार्ग कानडी भाषेत बोलून सांगितला होता. हा देखील इथं बसलेला सापडला. याचं नाव अशोक कुमार असं होतं आणि हा मंगलोर इथल्या रामकृष्ण मठाचा शिष्य होता. सेवाधारी आजोबा आणि परिक्रमावासी दाम्पत्य इथं मुक्काम करण्याचा आग्रह करत होते, परंतु अजून दिवस थोडासा बाकी होता आणि आता सर्व उतारच होता, त्यामुळे पुढे चालावे असे ठरवले. इथून पुढे रस्त्याचे काम चालू आहे, तसेच चालत जावे असे सर्वांनी मला सांगितले, परंतु ते पायासाठी अत्यंत कष्टदायक होते. कारण मोठे मोठे खडक फोडून सगळीकडे पसरण्यात आले होते आणि अक्षरशः पाय ठेवायला जागा शिल्लक नव्हती. झरवाणीपासून थेट धरणाच्या भिंतीवर जाणारा एक चटकट आहे असं मला विनोद तडवीने सांगून ठेवले होते. ते माझ्या पक्के डोक्यात होते. अखेरीस थोडासा डोंगर माथ्यावर आलो आणि समोरचं दृश्य पाहून भान हरपून गेलं. दूरवर सरदार वल्लभभाई पटेल यांची भव्य दिव्य मूर्ती अक्षरशः एखादा मनुष्य उभा आहे अशी दिसत होती. त्यानंतर 12-15 किलोमीटरपेक्षा जास्त असावे, तरी देखील ती भव्य दिव्य मूर्ती दिसत होती. थोडंसं पुढे गेल्यावर एक घर लागलं. तिथून चटकट कसं आहे ते पुन्हा एकदा समजून घेतलं आणि कोणालाही न विचारता थेट घुसलो. इथे परिक्रमावासींना जायला स्थानिक ग्रामस्थांनी अघोषित बंदी केल्यासारखे आहे. कारण रस्ता कठीण असल्यामुळं आणि परिक्रमावासींना वाटेत काही झाल्यास ग्रामस्थांनाच धावपळ करावी लागत असल्यामुळं इथून कोणाला इथे जाऊ देत नाहीत. तर अतिशय लांब पडणाऱ्या सडक मार्गाने चालायला भाग पाडतात. त्यामुळे सर्वांच्या नजरा चुकवत मी पटकन आतमध्ये घुसलो आणि पळत सुटलो. तीव्र उतार सुरू झाला. खाली अतिशय घनदाट जंगल दिसत होतं आणि त्याच्यामध्ये हा उतार शिरत होता. मला दिसलेलं दृश्य हे आपल्यासाठी दाखवतोय. सोबतचं चित्र नीट बघा. तुम्हाला या नर्मदा मातेच्या पात्राच्या मधोमध सरदार वल्लभभाई पटेल यांची मूर्ती दिसते बघा. दिसत नसेल तर आपण थोडं झूम करूया. आता बघा.
तुमच्या लक्षात येईल की या मूर्तीचा आकार किती मोठा आहे. ही मध्ये दिसणारी सगळी जंगलात आम्हाला पार करायची होती. इथून मूर्ती जवळ आहे असं वाटतं, परंतु कितीही चाललं तरी मूर्तीपाशी आपण पोहोचतच नाही. इतकी ती भव्य दिव्य आणि मोठी आहे. आपण बघू शकता या मूर्तीच्या जवळपासची कुठलीही वस्तू तिच्या आकाराची नाही आहे. याच डोंगरावरून सरदार सरोवर प्रकल्पाचं असं मनोरम दर्शन होतं. दुर्दैवाने या मार्गाने परिक्रमावासींना कोणी जाऊ देत नाही. त्यामुळे हे भव्य दिव्य आणि सुंदर दर्शन पाहण्यापासून बहुतांश परिक्रमावासी वंचित राहतात. सदर चित्र पावसाळ्यातलं असून ढगांची पातळी किती खाली आली आहे हे पण आपल्या लक्षात येईल. इथे अतिशय घनदाट असं अरण्य सगळीकडे पसरलं आहे. शिवलमाणीची झाडी कशी असावी तर ही अशी असावी पहा. शेजारीच असलेलं झरवाणी गाव मात्र असं उघडं बोडकं पडलेलं आहे. आदिवासी लोकांची तुंगाई माता नावाची देवी इथं आहे. खाली मातीचे करून ठेवलेले जे बैल आहेत तसे बैल केलेले आपल्याला जागोजागी दिसतात. तुंगाई माता मंदिर हा या भागातला सगळ्यात सर्वोच्च बिंदू आहे आणि इथून सगळ्याच परिसराचं अतिशय विहंगम असं दृश्य दिसतं. इथून पुढे डोंगरातून वाहणारे अनेक ओढे नाले असून त्याच्यावर सुंदरसे धबधबे सुद्धा आहेत. बिंदास उडी मारणारा एक आदिवासी मुलगा आपण बघतोय. दुपारच्या उन्हाचा दाह शमवण्यासाठी आदिवासी मुलं इथं हमखास पोहताना आढळतात. माकडं बरी म्हणायची अशा सराईतपणे उड्या ही मुलं मारतात. वरील नकाशामध्ये तुम्हाला धरणाची भिंत, ऐक्यमूर्ती म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि तुंगाई माता मंदिर या त्रिकोणाची कल्पना येईल. इथून पुढं मात्र अतिशय तीव्र उतार आहे आणि घनघोर अरण्य लागतं. आपल्याला साधारण मूर्तीच्या जवळ आता बाहेर पडायचं आहे. आपण बघू शकता या नकाशाच्या खालच्या बाजूला आहे तुंगाईचं मंदिर. खाली उतरताना वाटेमध्ये 1-2 छोट्या वस्त्या लागल्या. परिक्रमा मार्गातील गुराढोरांना परिक्रमावासींना पाण्याची सवय असते, त्यामुळे ते तुम्ही काठी घेऊन आलात तरी बिथरत नाहीत. परंतु या भागातून एकही परिक्रमावासी जात नसल्यामुळं मला बघितल्यावर जनावरं बिथरत आहेत असं माझ्या लक्षात आलं. मोठा थवडिया नावाचं गावामध्ये लागतं. पुन्हा इथले लोक देखील मी रस्ता चुकलोय वगैरे मला सांगू लागले. परंतु विनोदने सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा नदी कुठे आहे पाहून त्या दिशेला जंगलामध्ये घुसलो आणि गायब झालो. माझी अदृश्य होण्याची गती पाहता पाहणाऱ्या कोणाला तरी हा चमत्कारसुद्धा वाटू शकला असेल, काही सांगता येत नाही. परंतु मी इतका घाई करत होतो कारण मला इथून कोणीतरी परत पाठवावे अशी माझी इच्छाच नव्हती. दुसरा मार्ग फारच कंटाळवाणा, लांबचा होता. हा मार्ग मात्र नर्मदा मैयाचं दर्शन घेत घेत जाणारा आणि सुंदर असा होता. मी ज्या पायवाटेनं जंगलामध्ये शिरलो ती रस्त्यासारखी मोठी पायवाट होती आणि ती मला योगायोगानं गुगलवर सापडली. ती पायवाट आणि ते जंगल आपल्याला इथे दिसतंय बघा. एका गावामध्ये मी शिरलो जिथून सरदार वल्लभभाई पटेल यांची मूर्ती दिसत होती. तिथल्या एका तरुणानं माझा फोटो काढला. या चित्रात झोपडीच्या शेजारी जे हिरवं झाड आहे त्याच्या बाजूला तुम्हाला सरदार वल्लभभाई पटेल यांची मूर्ती दिसेल. तुम्हाला दाखवतो थांबा. इथे मूर्ती पहा झाडा शेजारी, बोटाच्या वर बघा. इथे किती चाललं तरी त्या मूर्तीपासूनचं अंतर कमीच होत नव्हतं. ही मूर्ती नरेंद्र मोदी यांनी अलीकडे उभी केली आहे आणि अशी एखादी मूर्ती किती दिशादर्शक असू शकते हे मला त्या दिवशी चालताना कळले. तुम्ही वाट चुकूच शकत नाही, कारण दिशा भटकली की लगेच मूर्ती शोधायची आणि त्या दिशेला चालायला लागायचं. इतकं सोपं गणित होतं. भरमसाठ झाडी व्यापलेल्या या भागातून चालताना दरीमध्ये उतरलं की मूर्ती गायब व्हायची आणि डोंगर चढला की दिसू लागायची. इथं थवडिया नदीचं पात्र अतिशय मोठं आणि भयानक आहे. प्रचंड मोठ्या खडकांना कापत ही नदी इथं वाहत आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी अतिशय जबरदस्त अशी ही जागा आहे. इथे काही ठिकाणी तर इतकी भयानक आहेत की तुम्हाला वरून खाली पाहायची देखील भीती वाटते. एका खडकाळ दरीमध्ये असंच काहीतरी झालं. तिथं खाली पाण्याचा खोल डोह होता जिथं प्रचंड आरडाओरडा मला ऐकू येऊ लागला. जणू काही 4-5 जण मिळून एखाद्या माणसाला बुडवून मारत आहेत असा तो आवाज होता. मी त्या दिशेला निघालोच होतो, इतक्यात एक वेगळाच प्रकार घडला. मी ज्या पायवाटेने वेगाने तिकडे निघालो होतो त्याच्यावरचा एक दगड होता. त्या पायवाटेला 2 शाखा फुटल्या होत्या. एक त्या दगडी दरीकडे चालली होती आणि एक जंगलाकडे वाट चालली होती.
माझा पाय नकळत त्या दगडावर पडला आणि मी वेगाने जंगलाकडे जाणाऱ्या पायवाटेकडे घसरलो. नुसता घसरलो नाही तर उतारामुळे चांगला 10-15 फूट खाली गेलो. पुन्हा वर चढायचा प्रयत्न केला असता पुन्हा पुन्हा घसरलो. मग माझ्या लक्षात आले की मी तिथे जाऊ नये अशी मैयाची इच्छा आहे. वेळोवेळी अनेक साधूंनी मला सांगितलेले बोध स्मरले की नर्मदेकाठी चालताना तिथे चाललेल्या घटनांमध्ये आपण स्वतः काही ढवळाढवळ करायला जाऊ नये. साक्षी भावाने पाहत पुढे निघावे. कारण या भागातील आदिवासी लोकांची एक स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे. एक समाज म्हणून अतिशय प्रगल्भ असा हा समुदाय आहे. एक साधे उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. या भागातील आदिवासी समुदायामध्ये अशी प्रथा आहे की कोणीही विवाहबाह्य संबंध ठेवायचे नाहीत. मग त्यावर दुसरी काही मात्रा नाही का? तर तिथं असा नियम केला आहे की एखाद्या माणसाला अजून एखादी स्त्री आवडू लागली तर त्याने तिच्याबरोबर विवाह करावा, जो समाजामध्ये मान्य धरला जातो. शिवाय इथं विवाह केल्यावर दोन्ही पक्ष निम्मा खर्च करतात. संपूर्ण घरामध्ये आणि गावामध्ये स्त्रियांची सत्ता चालते. हे पाहता एकापेक्षा अधिक स्त्रिया करणारा पुरुष हा फारच महापुरुष समजला जातो. काही 3 स्त्रिया असलेल्या आदिवासी मी पाहिले तर काहींना 7 स्त्रिया देखील होत्या. हे सर्वजण एकाच घरामध्ये गुण्यागोविंदाने राहतात. आपल्या शहरी मनाला कदाचित हा प्रकार पटणारा नाही, परंतु लाखो वर्षांच्या उत्क्रांतीनंतर या निर्णयाप्रत समाज आलेला आहे. हेतू हाच आहे की जे काही करायचे ते उघड उघड करा. या नियमाला फाटा देत कोणी लपून छपून काही प्रकरणे केली तर मात्र त्याला आदिवासी बांधवांच्या नियमानुसार कठोरातले कठोर शासन केले जाते. शिवाय मागे मी एके ठिकाणी सांगितले त्याप्रमाणे एकाच गावातली सर्व मुले मुली स्वतःला भावंडे मानतात. अशा पद्धतीने उघड उघड गळ्यात गळे घालून सुंदर असा नृत्याविष्कार करणारे तरुण तरुणी तुम्हाला अनेक प्रसंगी दिसू शकतात. आणि एक समाज म्हणून या भागातील आदिवासी लोकांनी जणू अनिवार्य केले असं जाणवतं. त्यामुळे लहानपणापासूनच इथल्या मुलांच्या मनामध्ये कुठलेही छुपे आकर्षण शिल्लक राहिलेले नसते आणि केवळ निखळ प्रेमच सर्वत्र दिसते. शहरामध्ये मात्र याच्या विपरीत दृश्य दिसते. वरील नृत्याचा व्हिडिओ ज्यांना बघायचा आहे त्यांनी यूट्यूबवर तो अवश्य बघावा. ढोलाचा धीर गंभीर आवाज तुम्हाला मोहित करेल. अशा प्रकारच्या शासन व्यवस्थेतून मी जात असल्यामुळं तिथं मध्ये पडून काही बोलण्याचा संबंधच नव्हता. त्यामुळे मैयाने ढकलून दिलेल्या मार्गाने मी शांतपणे उतरत राहिलो आणि थोडं अंतर पुढं गेल्यावर नदीपात्रामध्ये उतरलो. तत्पूर्वी एका झोपडीमध्ये एका अत्यंत तरुण स्त्रीने मला सुंदर असा चहा करून पाजला. तिची एकंदर देहप्रकृती पाहता ती आदिवासी कुटुंबातली वाटत नव्हती. मी अधिक काही तपास न करता चहा पिऊन पुढे मार्गस्थ झालो. परंतु इतक्या जंगलामध्ये एकच झोपडी कुठून आली आणि त्यामध्ये इतर आदिवासींसारखी न दिसणारी धडधाकड बांध्याची ती तरुणी कुठून आली असा विचार मी बराच वेळ करत राहिलो. मला त्यावेळी त्या अमृततुल्य चहाची खरोखरच गरज होती हे मात्र खरे. असो, नदीचं पात्र खडकांनी भरलेलं आहे. अनेक ठिकाणी उड्या मारत प्रस्तर उतरत खाली खाली निघालेली नदी आपण बघतोय. झरवाणीपासून मी जसा निघालो तसा बहुतांश काळ या नदीच्या काठाकाठानेच किंवा नदीपात्रातूनच मला चालावे लागत होते. सुदैवाने नदी जवळपास आटलेली होती, त्यामुळे चालताना फारसा त्रास होत नव्हता. परंतु तरी देखील पायाखाली असलेल्या दगडामुळे फार लक्षपूर्वक चालावे लागत होते. जितका मोठा दगड तितका तो अस्थिर असतो हे कायम लक्षात ठेवावे. या संपूर्ण टप्प्यामध्ये एकही मनुष्य मला कुठे दिसला नाही. या भागामध्ये जंगली श्वापदांचा प्रचंड वावर आहे याच्या खाणाखुणा जागोजागी दिसत होत्या. हिंस्र प्राण्यांच्या विष्ठा लगेच लक्षात येतात. त्याच्यामध्ये हरणाचे, भेकराचे, सशाचे किंवा वानराचे वगैरे केस, हाडे इत्यादी आढळतात. तसेच ती विष्ठा किती ओली आहे यावरून प्राणी किती जवळ आहे याचा अंदाज देखील बांधता येतो. अगदी नुकतीच विष्ठा करून प्राणी गेला असेल तर त्यातून अक्षरशः उष्णता बाहेर पडताना जाणवते. थंडीच्या काळात वाफा दिसतात. अशावेळी मात्र फार सावधपणे चालावे लागते. कुठेही न थांबता सरळ आपल्या मार्गाने निघून जाणे हा सर्वोत्तम उपाय असतो. कारण तुमच्या प्रत्येक हालचालीकडे लपून बसलेल्या श्वापदाचे बारीक लक्ष असते. मी माझ्या आयुष्यभर केलेल्या भटकंतीमध्ये असे प्रसंग वारंवार अनुभवले आहेत की ज्यामध्ये हिंस्र वन्य श्वापद माझ्या अगदी जवळ असताना मी तिथून सही सलामत सटकलेलो आहे. टेंबेस्वामी यांचं मूळ गाव माणगाव म्हणून कोकणात सावंतवाडीजवळ आहे. तिथे त्यांची ध्यानाची गुहा जंगलामध्ये आहे. त्या गुहेच्या वर असलेल्या दगडावर मी एकदा ऊन खात जाऊन पडलेला असताना एक पट्टेरी वाघ माझ्या मागे येऊन बसला होता. प्रत्यक्षामध्ये ती त्याची बसायची जागा होती. त्याने खूप वेळ मला सावध केले, परंतु त्याच्याकडे मी लक्ष देत नव्हतो, कारण मी शांतपणे डोळे मिटून पडलो होतो. अखेरीस आतून निघ असा आवाज आल्यामुळं मी तिथून खाली उतरलो आणि 100 पावलं गेलो नाही तेवढ्यात त्याच्या डरकाळ्या मला ऐकू येऊ लागल्या. त्या दिवशी मी दत्तप्रभूंच्या कृपेने थोडक्यात वाचलो होतो. अजून एका प्रसंगी पुण्यातून चालत शिवथरगळीमध्ये जाताना आंबेनळी नावाची एक पायवाट आहे आणि गोप्याघाट नावाची दुसरी पायवाट आहे. याच्यामधूनच जाणारी तिसरीच एक वाट मी शोधून काढली होती. तिथे एक बिबट्या माझ्या मागे लागला होता. मागे लागला म्हणजे त्याने फक्त हद्दीच्या बाहेर मला हाकलण्याचा प्रयत्न केला होता. मी अतिशय वेगानं ती वाट उतरून अक्षरशः त्याच्या हद्दीतून पळून गेल्यामुळे त्याने मला काही इजा केली नाही. या प्रसंगी समर्थांनी मला वाचवले. कर्नाटकामध्ये देखील खूप सुंदर जंगले आहेत. त्यातली बरीचशी मी पालथी घातलेली आहेत. दांडेली अभयारण्य, बंदीपूर अभयारण्य, नागरहोळे अभयारण्य, गिरसाप्पा अभयारण्य, शबरीमला अभयारण्य
ही माझी काही आवडती अभयारण्य आहेत. यातल्या दांडेलीमध्ये भटकत असताना मी एका जंगलातील व्ह्यू पॉईंटवर गेलो असताना माझ्या बरोबर मागे येऊन विष्ठा करून एक बिबट्या पळून गेला होता. त्यावेळी त्या बिंदूपासून माझ्या जीपपर्यंत मी कसा आलो हे माझं मलाच माहिती आहे. शबरीमलामध्ये तर वाघांचा सुळसुळाट आहे. इथे अय्यप्पा स्वामींची जी उपासना केली जाते त्या पद्धतीने महिनाभर राहून मी देखील अय्यप्पाच्या दर्शनाला जाऊन आलेलो आहे. हा संपूर्ण मार्ग जंगलातून जातो. इथे रजस्वला स्त्रियांना बंदी असल्याचं महत्त्वाचं कारण इथे असलेला वाघांचा वावर हेच आहे. वाघांना वासाचं खूप चांगलं ज्ञान असतं. त्यामुळे केवळ या एकाच मंदिरामध्ये हा नियम कठोरपणे पाळला जातो. रजोनिवृत्ती झालेल्या स्त्रिया आणि छोट्या छोट्या कन्यका मोठ्या प्रमाणात ही यात्रा करताना दिसतात. अय्यप्पा मंदिरातल्या पूजेद्वारे अय्यप्पाचं व्रत स्वीकारताना प्रस्तुत लेखक. हे ठिकाण आहे तिरुपरंकुंड्रम, तमिळनाडू. नारळाला एक छिद्र पाडून त्यात साजूक तूप भरून बंद करून तांदुळामध्ये तो ठेवला जातो आणि ती ठेवलेली पै किंवा पिशवी डोक्यावर घेऊन चालत हे व्रत करायचं असतं. या काळात महिनाभर एकभुक्त राहून अनवाणी चालत जमिनीवर झोपायचं असतं, चटईवर. या काळात कायम एक काळी किंवा निळ्या रंगाची लुंगी घालून चटईवर असं झोपावं लागतं. हे मी माझ्या पूजा सामानाच्या काळ्या पिशवीवर फक्त पांढऱ्या रंगानं काढलेलं अय्यप्पाचं चित्र आहे. स्वामी शरणम अय्यप्पा. भारतामध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याव्यतिरिक्त कुठल्याही धार्मिक यात्रांपैकी सर्वात मोठी यात्रा म्हणजे या अय्यप्पाची यात्राच असते. अक्षरशः कोटींच्या संख्येनं दरवर्षी केरळमध्ये या यात्रेसाठी हिंदू भाविक जमत असून देखील या भागातील धर्मांतरण रोखण्यामध्ये आपल्याला यश आलेलं नाही. इतका आपला समाज अतिसहिष्णू आहे. या यात्रेच्या मार्गामध्ये एक मोठी मशीद पडते, तर जाणारा प्रत्येक भाविक त्या मशिदीमध्ये सुद्धा मनोभावे नमस्कार करतो. हे दृश्य प्रस्तुत लेखकाने स्वतः अनुभवले आहे. धार्मिक सौहार्दाचा इतका परिपोष जगातल्या अन्य कुठल्याही देशामध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही. असो, ओघाने विषय निघाला म्हणून सांगितलं. इथून थोडंसं पुढं जंगलातून गेलो असताना काही अंतरावरती एक डांबरी रस्ता लागला आणि त्यावरून काही आदिवासी मुलं चालत येताना दिसली. हा कुठला विचित्र प्राणी येतोय असा विचार करत त्यांनी माझ्यासोबत काही फोटो काढून घेतले. त्याचवेळी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मूर्तीसोबत देखील काही फोटो त्यांनी काढले आणि मी सांगितलेल्या क्रमांकावर त्यांनी पाठवून दिले. ते हे चित्र आपण बघतोय. अजूनही सरदार वल्लभभाई पटेल यांची ही मूर्ती कित्येक किलोमीटर लांब होती. इथून मूर्तीचं अंतर किमान 3 ते 5 किलोमीटर असावं. या आदिवासी मुलांनी मोठ्या हौसेने वेगळ्या वेगळ्या ठिकाणी उभं करून आणि वेगळ्या वेगळ्या अवस्थामध्ये उभं करून माझे भरपूर फोटो काढून घेतले. मी हातातला दंड फार क्वचित प्रसंगी खाली टेकायचो, त्यामुळे बहुतांश वेळा असा आडवा धरायचो. त्यामुळे तो मी जिथे पकडला आहे तिथल्या हाताच्या उष्णतेमुळे तो किंचित वाकडा झालेला आपल्या लक्षात येईल. मला बीजाच्या नजीक मिळालेले नवीन बूट या चित्रामध्ये दिसत आहेत. सगळीकडे पानगळ झालेली आहे. वन खात्याने लोकांनी रस्ता सोडून वनात शिरू नये म्हणून सगळीकडे असे तार कंपाऊंड लावले. जगात एकच देव आहे अशी दर्शवणारी ही खूण एकेश्वरादी लोक कायम करत असतात. परंतु मी मात्र तशी खूण करत नसून ही पहा सरदार वल्लभभाई पटेल यांची मूर्ती अशा अर्थी ते बोट दाखवते. सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आणि माझा आकार एकच दिसावा यासाठी या मुलांचा अट्टहास चालला होता. त्यासाठी त्यांनी बरेच फोटो काढून पाहिले. त्यातल्या त्यात हा फोटो जवळ जाणार आहे. त्याच्यामध्ये आमच्या दोघांचा आकार एकसारखा आला आहे. तरी नाहीच. अखेरीस अंधार पडतोय, मला पुढे जाऊ द्या अशी विनंती केल्यावर मुलांनी मला सोडले आणि मग मी निघालो. इथून पुढे चालताना पुन्हा एकदा अरण्य मार्ग लागला. नदीपात्रातून पुन्हा एकदा चालावे लागले. आता मात्र एका डोंगराच्या मागून सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य दिव्य पुतळा फारच मोठा दिसू लागला. तो इतका मोठा होता की डोंगराएवढे त्याचे डोके दिसत होते. हे वल्लभभाई पटेल मूर्ती प्रकरण फारच भव्य दिव्य आहे हे जवळ गेल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. जंगलातील पानगळ झालेल्या पायवाटावरून प्रचंड तंगडतोड केल्यावर अखेरीस ही नदी नर्मदा मातेला जिथे मिळते त्या संगमावरती जाऊन मी पोचलो. इथे एक पूल बांधलेला होता. आता नियमानुसार डावीकडे वळून चालायचे होते, परंतु मला सरदार सरोवर धरणाची भिंत बघायची होती जी इथून फक्त 2च किलोमीटर उजवीकडे होती आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा रस्ता या घनदाट अरण्यातून मोदींनी बांधलेला होता. त्यामुळे भिंत पाहून मग डावीकडे गोरा कॉलनी गावाकडे प्रस्थान ठेवावं असा विचार मी केला. डाव्या हाताला सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा इतका मोठा दिसत होता की वर बघताना मान दुखत होती. इथे रस्त्याच्या दुतर्फा उत्तम असे बागबगीचे तयार करण्याचे काम चालू होते. नळीने झाडांना पाणी घालण्याचे काम चालू होते. त्यातीलच 2 माळी मला बघून नर्मदे हरसे ओरडले आणि पाया पडण्याकरता आले. मी देखील दोघांना नमस्कार केला. यांनी माझे काही फोटो इथं काढले. झाडांना पाणी घालणारे वनमाळी बुवा. या संपूर्ण प्रकल्पामध्ये केवळ स्थानिक आदिवासी लोकांनाच नोकऱ्या मिळाल्यात आणि त्यांच्या आयुष्याचं कोटकल्याण गुजरात सरकारनं केलेलं आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मूर्तीच्या अगदी
उजव्या हाताला सरळ रेषेमध्ये असलेल्या या बिंदूवर माळीबुवांनी सुद्धा माझे भरपूर फोटो काढले. हे बघा, आता तुम्हाला मूर्तीचा आकाराचा अंदाज येईल. अजूनही मूर्ती कित्येक किलोमीटर लांब आहे बरं का आपल्यापासून. तिच्या पायाचा अंगठा आहे ना, तेवढी माणसाची उंची असते, त्याच्या निम्मी. या भागामध्ये बहुतेक सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासारखी पोज देऊन पुतळ्याबरोबर फोटो काढण्याची एक पद्धत आहे असं मला जाणवलं. कारण ते मला सांगायचे, हसो भरा. रस्त्याला किती तीव्र उतार हे आपल्याला फोटो पाहिल्यावर लक्षात येईल. सरदार वल्लभभाई पटेल समपातळीमध्ये उभे आहेत आणि रस्त्याचा उतार बघा. याच्यावरून तुम्हाला मी जो डोंगर उतरून आलो त्याच्या उताराची कल्पना येईल. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या आतून वरती जाणारी लिफ्ट अथवा उद्वाहक असून त्याद्वारे आपण हृदयस्थानी निर्माण केलेल्या एका परीक्षा गॅलरीमध्ये जातो, जिथून नर्मदा मातेच्या जलाशयाचं अत्यंत विहंगम असं दृश्य आपल्याला दिसतं. ही माझी झोळी. झोळीच्या मागे लटकणारे कापड म्हणजे दुपारी धुवून वाळत घातलेली लंगोट आहे. कपडे धुवून झाले की सुकवण्याची वाट न बघता अशा रीतीनं मागे झोळीला बांधून मी चालायला लागायचो. चालता चालता कपडे वाळून जायचे. मुक्कामी जाईपर्यंत कपडे कडकडीत वाळलेले असतात. या रस्त्यावर केवळ देशी विदेशी पर्यटकांना पाहण्याची सवय माळी लोकांना होती. परिक्रमावासी प्रथमच दिसल्यामुळं त्यांना अप्रूप वाटत होतं आणि त्यांनी भरपूर फोटो काढून घेतले. आपण जरा सरदारजींची मूर्ती बघूया, किती मोठी आहे बघा. ही मोठी इमारत आहे खाली. आता लवकर अंधार पडणार आहे, तरी कृपया मला मार्गस्थ होऊ द्या, म्हणजे एखादा आश्रम काढता येईल अशी विनंती मी केल्यावर माळीबुवांनी मला जाऊ दिलं. त्याने हे देखील सांगितलं की इथं कुठलाही परिक्रमावासी कधी येत नाही. सर्वजण बहुतेक करून गोरा कॉलनी गावामध्ये थेट उतरतात. ते इथून बरेच लांब होते. आज उजेडात मी तिकडे पोहोचेन का नाही हे देखील मला माहीत नव्हते, परंतु आल्यासरशी सरदार सरोवर धरणाचं जवळून दर्शन घ्यायची मला इच्छा होती. इथे स्टॅच्यू ऑफ युनिटी अशी अतिभव्य अक्षरं रस्त्याच्या कडेला उभी केलेली आहेत, जी समोरच्या तटावरनं खूप छान दिसतात. हॉलिवूड अशी अक्षरं लिहिलेला एक डोंगर आपल्या डोळ्यासमोर असेल, त्याहीपेक्षा भव्य दिव्य अशी ही अक्षरं गुजरात सरकारने उभी केलेली असून त्या प्रत्येक अक्षराची उंची एखाद्या 5-10 मजली इमारती एवढी आहे. या अक्षरासमोरून जाताना अक्षरशः आपण फार खुजे आहोत असे वाटते, परंतु समोरच्या तटावरून पाहिलं तर ही अक्षरं फारच लहान आणि गोंडच दिसतात. आपल्याला या चित्रामध्ये ही अक्षरं दिसतील. हे डोंगर सगळे उतरून मी आलेलो आहे आणि ही बघा, ही स्टॅच्यू ऑफ युनिटी असं लिहिलेली अक्षरं फार भव्य आहेत. हीच ती अक्षरं. मी किती घनदाट जंगलात आलो आहे हे तुमच्या लक्षात येईल. त्यामुळेच या मार्गाने परिक्रमावासींना स्थानिक लोक जाऊ देत नाहीत, परंतु मार्ग निश्चितपणे आहे हे मी तुम्हाला सांगतो आहे. सरदारजींच्या पुतळ्याच्या हृदयातनं काढलेलं हे चित्र आहे. उजवीकडे स्टॅच्यू ऑफ युनिटी असं लिहिलेली अक्षरं दिसत आहेत आणि त्याच्या मागून चालत मी भिंतीपर्यंत गेलो होतो आणि पुन्हा उलटा येऊन गोरा कॉलनीच्या दिशेला गेलो होतो. समोर धरणाची भिंत दिसते बघा, इथे हे धरण आहे आणि इथपर्यंत मी या रस्त्याने असा गेलो होतो. वाटेमध्ये ही अक्षर होती, स्टॅच्यू ऑफ युनिटी. मागे सगळं अरण्य. ही अक्षरं फारच मोठी असून मागं असलेलं अरण्य देखील खूप दाट आहे. त्यामुळं या अक्षरांच्या मागून चालताना नक्की काय प्रकरण हे लक्षात येत नाही, इतकी ती भव्य आहेत. हे चित्र समोरच्या तटावरून काढलं आहे बघा. अशी अक्षर आहेत. याच्या मागून चालताना अक्षरशः कळत नाही आपल्याला की नक्की काय केलं आहे. मूर्तीच्या मानाने भिंत आणि ती अक्षर किती लहान दिसत आहेत हे कळावं म्हणून तुम्हाला हे चित्र मी दाखवतो आहे. याच्यामध्ये तुम्हाला मी आता कुठल्या उंचीवरनं खाली उतरत आलो आहे ते पण लक्षात येईल. हे चित्र मूर्तीच्या मागच्या बाजूने समोरच्या तटावरून काढलं आहे. मूर्तीची गुजरातकडं पाठ आहे आणि महाराष्ट्राकडे तोंड आहे. मूर्ती ज्या चबुतऱ्यावर उभी आहे तो चबुतरा हाच एक मोठी इमारत आहे. ही धरणाची भिंत, पूल दिसतोय आणि इथे ही स्टॅच्यू ऑफ युनिटी अक्षर. मूर्तीपर्यंत जाण्यासाठी समोरच्या तटावरून एक पूल बांधला आहे. परिक्रमावासी दोन्ही तटावरून या मूर्तीच्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत, कारण हे नर्मदा मातेच्या पोटामध्ये असलेलं साधू बेट नावाचं बेट आहे. तिथे गेल्यास परिक्रमा खंडित होते.
परंतु मूर्ती छान दिसेल, समोरून दिसेल असे एक छान व्ह्यू पॉईंट इकडे बनवण्यात आला आहे आणि तिथं सुंदरसा बगीचा केला आहे. इथं उभं राहून फोटो काढता येतात अशी व्यवस्था केलेली आहे. मी इथं गेलो तेव्हा दिल्लीवरून आलेली एक तरुण यूट्यूबर मुलगी व्लॉग बनवत होती. तिनं मला विनंती केली की मी तिला मुलाखत द्यावी. त्याप्रमाणे तिने आणि तिच्याबरोबर आलेल्या कॅमेरामनने माझी नर्मदा परिक्रमा या विषयावर छोटीशी मुलाखत घेतली. पुढे त्या मुलीने ती कुठल्या चॅनलवर टाकली किंवा नाही याची मला काही कल्पना नाही, परंतु त्या मुलीनं तिच्या मोबाईलवर माझे काही फोटो काढले आणि ते मी सांगितलेल्या मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिले. ते फोटो मात्र सोबत जोडतो आहे. मी काही चॅनल कुठलं किंवा काय विचारण्याच्या भानगडीत पडलो नाही, कारण मुळात मी स्वतः यूट्यूबवर संशोधन वगैरे करून परिक्रमा उचलली नव्हती. तर केवळ नर्मदा मैयाच्या भरोशानं सगळं काही चालू होतं. आपल्याला दिसतंय त्या दिल्लीच्या मुलीनं काढलेला हा फोटो आहे, व्ह्यू पॉईंटला उभं करून. सायंकाळ झाली होती आणि लवकरच अंधार पडणार होता. हे तुम्हाला हे वातावरण पाहिल्यावर लक्षात येईल. याही मुलीच्या फोटोग्राफरनी मला वल्लभभाई पटेल यांच्यासारखंच उभं राहायला सांगितलं आणि त्याने माझ्या खांद्यावरचा पंचांग पण अगदी नीट करून त्यांच्यासारखा करून घेतलेला दिसतोय. कोणी किती नक्कल केली तरी देखील मूळ व्यक्तीची सर आपल्याला येणं शक्य आहे काय? आज आपण जो काही उर्वरित अखंड भारत बघतोय त्याचं सर्वस्वी श्रेय श्री वल्लभभाई पटेल या लोहपुरुषाला जातं. कारण त्यांनी जर हैदराबाद, जुनागड, काश्मीरसारखी संस्थानं भारतामध्ये वेळच्या वेळी विलीन करून घेतली नसती तर आपल्या देशाचे अजून अनेक तुकडे व्हायला वेळ लागला नसता. त्यांचं हे अभूतपूर्व कार्य बघूनच बहुतेक नर्मदा मातेनं आपल्या एका बेटावर त्यांचा जगातील सगळ्यात मोठा पुतळा उभा करण्याची जागा बहाल केली. हा पुतळा असंख्य छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून बनवला आहे. प्रत्यक्षामध्ये या पुतळ्याच्या आतमध्ये एक लोखंडाचा मोठा सांगाडा किंवा मोठी इमारतच उभी केलेली आहे. त्याच्यावरती जागोजागी वल्लभभाई पटेल यांच्या मूर्तीचे तुकडे जोडण्यात आलेले आहेत. मूर्तीच्या हृदयस्थानी असलेल्या सज्जावरून नर्मदा मातेचं फार सुंदर दर्शन होतं असं ऐकलं आहे. आतून प्रत्यक्ष पाहण्याचा योग कधी आला नाही आणि परिक्रमेमध्ये तर पाहायला परवानगी देखील नाही, परंतु या पुतळ्याविषयी थोडक्यात माहिती जिज्ञासूंसाठी खाली देऊन ठेवतोय. सरदार वल्लभभाई पटेल यांची मूर्ती जगातील सर्वात उंच मूर्ती आहे. नर्मदा मातेच्या पाण्यापासून ही 240 मीटर उंच आहे आणि त्यात 58 मीटर उंचीचा चबुतरा अर्थात एक भली मोठी इमारतच आहे. गुजरातच्या 182 विधानसभा मतदारसंघांचं प्रतिनिधित्व करणारे 182 विधानसभा मतदारसंघ गुजरातमध्ये आहेत. त्या प्रित्यर्थ या मूर्तीची उंची 182 मीटर ठेवण्यात आलेली आहे. मूर्ती आतून पोकळ असून भला मोठा लोखंडी सांगाडा आणि इमारत उभी करून त्या मूर्तीला बाहेरून तुकड्यांमध्ये जोडण्यात आलेलं आहे. हे भाग बनवण्यासाठी देशभरातल्या शेतकऱ्यांनी नांगराचे फाळ, कुदळ, फावडे, घण, हातोडे इत्यादी पोलादी वस्तू गुजरात सरकारला दान केल्या होत्या. त्या वितळवून L&T कंपनीला कंत्राट दिलं गेलं आणि 3,000 कोटी रुपये साधारण खर्च करून हा प्रकल्प मोदींनी उभा केला आहे. राम सुतार हे एक महाराष्ट्रातले अतिशय प्रसिद्ध मूर्तिकार, हे या मूर्तीचे मूर्तिकार आहेत, शिल्पकार आहेत. इथून पुढे जाऊन धरणाची भिंत देखील बघून आलो. इथे अतिशय कडेकोट सुरक्षा व्यवस्था लावण्यात आलेली आहे. धरणाला धोका होणं यासारखी लाजिरवाणी गोष्ट मानवतेच्या आणि सर्व धर्म समभावाच्या गप्पा ठोकणाऱ्या देशासाठी असू शकत नाही. विचार करून पहा. असो, जिज्ञासूंसाठी धरणाची माहिती थोडक्यात देतोय. नर्मदा खोरे विकास प्रकल्प या महायोजनेत सरदार सरोवर आणि नर्मदा सागर हे 2 मुख्य प्रकल्प आहेत. या योजनेअंतर्गत नर्मदा आणि तिच्या 41 उपनद्यांवर 30 मोठी, 135 मध्यम आणि 3,000 लहान धरणं बांधण्याचं नियोजन आहे. या धरणाच्या जलाशयाचं क्षेत्रफळ 37,000 हेक्टर असून धरणाला 30 दरवाजे आहेत. धरणाची लांबी 1210 मीटर असून उंची 139 मीटर, म्हणजे पायापासून बघितलं तर 163 मीटर 535 फूट अशी याची उंची आहे. सुरुवातीला 93,000 कोटी खर्चाचं अंदाजपत्रक असलेला हा महाप्रकल्प 2017मध्ये साधारण 56 वर्षानंतर 65,000 कोटी रुपये खर्च करून पूर्ण झाला. या धरणामुळे 18 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असून अनेक शहरं, उद्योग आणि 4,720 खेड्यांना पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच 1450 मेगावॅट वीज तयार होणार आहे. या धरणावर वीज निर्मिती केंद्राद्वारे एकूण निर्माण होणाऱ्या विजेतून मध्य प्रदेश 57%, गुजरात 27% आणि महाराष्ट्र 16% असं विजेचं वितरण करण्यात आलं आहे. या व्यतिरिक्त राजस्थानला पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाणी दिलं जातं आहे असं सरकारी आकडेवारीमध्ये नमूद केलेलं आहे. हे सगळं माहिती मराठी विश्वकोश या संस्थेच्या सौजन्याने आपण दिलेली माहिती आपण बघू शकताय. धरणाची भिंत आणि धरणाच्या भिंतीचं उद्घाटन करायला आलेले नरेंद्रभाई मोदी. सरदार सरोवर प्रकल्पावरून काहूर माजवले गेलेल्या नर्मदा बचाव आंदोलनात मी महाविद्यालयीन जीवनामध्ये सक्रिय सहभाग घेतला असल्यामुळं
माझं या विषयाबद्दलचं मत एकांगी नसून अभ्यासातून आणि अनुभवातून आलेलं आहे. मुळात हा प्रकल्प सरदार पटेल यांनी 1945 साली मांडला होता आणि अंमलबजावणीला 1983 साली उजाडलं. इथेच मुख्य चूक झालेली आहे. 45 साली भारताची लोकसंख्या केवळ 35 कोटीच्या घरात होती आणि विस्थापित गावातील लोकसंख्या ही त्याच प्रमाणात कमी होती किंवा काही गावं तर वसलीच नव्हती. आता मात्र धरण पूर्ण झालेलं असून पुनर्वसनही झालेलं आहे. तसेच 3,500 रुपयाचं तिकीट काढून विद्युत गाडीतून हा संपूर्ण प्रकल्प तुम्हाला दाखवणारे स्थानिक मार्गदर्शक देखील विस्थापित आदिवासीच आहेत. तसेच इथला प्रत्येक कर्मचारी विस्थापित गावातला आहे. अशा अनेकांशी मी बोलल्यावर असं कळलं की ते या नवीन जीवनामध्ये अत्यंत सुखी आहेत. दरमहा अमुक एक रक्कम आपल्या खात्यात जमा होईल असं त्यांना स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं. शिवाय ते काम करतायत तो सारा परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाचा बनवण्यात आला असल्यामुळं कामाचे वातावरणही त्यांना आवडणार असंच आहे. असो, सरदार पटेल यांना साष्टांग नमस्कार केला आणि मुक्कामाच्या शोधात चालू लागलो. नर्मदा मातेवरून येणारे रेवागंधित वारे मनाला सुखावीत होते. तिच्या केवळ एका दर्शनाने दिवसभराचा कठीण वाटचालीचा शिणवठा क्षणात पळून गेला. दुःखहर, कष्टहर, पीडाहर, वेदनाहर, दैन्यहर, क्लैब्यहर, पापहर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.